मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या दरम्यान वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता। आता तो घोटाळ्यात हे बाहेर आलं की 2200 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांच्या खात्यात आले आणि त्यातनं 379 कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था, टेरर रिलेटेड संस्था, वोट जिहाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आता जन्माचा दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं। मालेगावमध्ये मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली आणि त्याचा मग पाठपुरावा केला की मालेगावमध्ये शेवटच्या 4 महिन्यात 2024चा 900 लोकांना जन्माचा दाखले देण्यात आले आणि या 900 पैकी 99% मुस्लिम। त्याची मग चीरपाड केल्यावर लक्षात आलं की हे खूप मोठं षडयंत्र आहे। वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात, त्या जाहिरातीमुळे अंजनगावचा एका कार्यकर्त्याने ही गोष्ट आमच्या लक्षात 10 दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंजनगाव 1,60,000 तहसील, 60,000 ची नगरपालिका, त्यात 20,000 मुस्लिम आणि 14 ते अर्ध आले आहे। याची आता चीरफाड होणार। सर यात नेमकं आता यासाठी इथेही SIT स्थापन झाली आहे, मालेगावला पण झाली आहेत, पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की ह्यापैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा। घरी ज्यांचा मृत्यू झाली ह्यातच पण जन्माचे दाखले ते अर्ध बघितले तर 98% बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे। भिवंडीत 500, मालेगावमध्ये 1100, हा एवढा अंजनगावमध्ये 14 ते अर्ध आलेत आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगावमध्ये जात आहेत आणि केव्हा हे सगळे 1991चा आधी जन्मलेले। जर फ्रॉड असते तुमच्या घरात की माझ्या घरात चोरी झाली तर आपली सुरक्षितता हे बरोबर नाही आहे हे म्हणणं चुकीचं आहे। फ्रॉड फोर्जरी लगेचच लक्षात आणली ना, कारण की हा सगळे 2024मध्ये निवडणूक आचारसंहिताचा काळाचा दुरुपयोग केला आणि खूप लवकर हे फडणवीस सरकार म्हणजे किरीट सोमय्यांनी उघडली की आणलं, पण मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे म्हणून लवकरात लवकर हे तर आम्हाला फायदा झाला, आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना की एवढ्या लोकांकडे जन्माचे दाखले नाही, तपास करा मध्ये जन्म कुठे झाला होता। आता त्याने आपल्याला फायदा करून दिला। एक शेवटचा प्रश्न विचारतो, निवडणुकीचा जरी हे बाकीचा हा मुद्दा बाजूला ठेवला तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। स्वाभाविक आहे, इथल्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारचा आम्ही हिशोब नंतर घेऊ, पहिले ते 14 ते अर्ध आल्या ना प्रत्येकाची चौकशी होणार। तुझा जन्म केव्हा झाला, मग तुझा आईचा कुठे झाला, वडिलांचा कुठे झाला, भावाचा कुठे झाला आणि आतापर्यंत काय 60 वर्षाचा माणूस, 40 वर्षाचा माणूस, परिवारातले 4 लोक, मग आतापर्यंत म्हणजे हे सगळे बांगलादेशी रोहिंग्यांना बसमध्ये भरवून आम्ही बांगलादेश पाठवणार।